Hello students. Today we are studying about a new chapter in science, that is environmental management. Environment is the condition in which you live, you work. It is natural world. For example, land, air, water, animals, plants, microorganisms, etc. The environment includes everything living and everything non-living. In this environment, there are two important factors includes weather and climate. First upon, we will see weather. This is the definition of weather. Atmospheric conditions at a specific time, at a particular place, are referred to as weather. Take some examples. तुम्ही सकाळी झोपेतून उठलात आणि बाहेर आल्यानंतर म्हणालात, आज ढगाळ वातावरण आहे, किंवा आज खूप थंड वाटतंय, किंवा आज खूप गरम होतं. म्हणजे त्या दिवशी त्या वेळेला जी ॲटमॉस्फेरिक कंडिशन आपल्याला जाणवते ती म्हणजे त्या वेळेचं ते वेदर असतं. अँड द ॲटमॉस्फेरिक कंडिशन डिपेंड्स अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. लुक दिस डायग्राम. द फर्स्ट factor which is related to the weather or which is related to the climate also, that is the atmospheric pressure. ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणाचा दाब. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या भोवती हवेमध्ये जो वातावरणीय दाब असतो, तो वातावरणीय दाब जास्त आहे, तो वातावरणीय दाब कमी आहे, त्याच्यावरती त्यावेळेचं वेदर किंवा त्यावेळेचं क्लायमेट ठरत असतं. द सेकंड थिंग इज द सनलाईट. The energy that the earth receives from the sun is the basic cause of our changing weather. म्हणजे सूर्यापासून येणारी उष्णता, सूर्यापासून येणारा प्रकाश जो आहे तो आपल्या अवतीभोवतीचं जे वेदर आहे, क्लायमेट आहे, त्याच्यावरती अफेक्ट करत असतो. द सन वॉर्म्स अवर प्लॅनेट, हिटिंग द सरफेस ऑफ अ लँड अँड ओशियन ऑल्सो. म्हणजे सूर्यापासून येणारी उष्णता ही आपल्या ग्रहाला, आपल्या पृथ्वीला हीट देत असते, गरम करत असते. त्याचप्रमाणे त्याच्यावरती असणारा जो सरफेस आहे तो पाण्याचा असू देत किंवा जमिनीचा असू देत, त्याच्यावरती अफेक्ट करत असते, त्याला हीट करत असते. म्हणजे बघा मुलांनो, सूर्याचा प्रकाश, सूर्याची उष्णता ही त्या वेळेचं वेदर ठरवत असते. सूर्याची उष्णता जेवढी जास्त पोहोचेल तेवढं त्या ठिकाणचं वातावरण वेगळं असणार आहे, त्या ठिकाणी गरम वाटेल. ही कंडिशन संपूर्ण पृथ्वीवरती वेगवेगळी असते. सुरुवातीलाच सांगितल्यामुळे वेदर म्हणजे त्या वेळेचं त्या ठिकाणचं असणारं जे काही क्लायमॅटिकल कंडिशन्स आहेत किंवा ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आहेत आपण म्हणूयात, ते म्हणजे त्या ठिकाणचं वेदर असतं. देन द सेकंड, दॅट इज द क्लाउड्स. हाऊ क्लाउड्स इज रिलेटेड टू द वेदर? ऑफ कोर्स, ऑब्वियसली जर ढग असतील जास्त प्रमाणामध्ये तर सूर्याची उष्णता पृथ्वीवरती पोहोचू शकेल का? ऑब्वियसली नाही. आपण कोरेगावात आहोत, कोरेगावातली कंडिशन आणि पुण्यातली कंडिशन या दोन्ही कंडिशन्स वेगवेगळ्या असू शकतात. आपण एखाद्या आपल्या रिलेटिव्हजना पुण्यामध्ये फोन केला आहे आणि ते म्हणतायत की आज इथे ढगाळ वातावरण आहे आणि तुम्ही म्हणताय की आज इथे स्वच्छ वातावरण आहे. या दोन्ही कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी क्लाउड्स जास्त प्रमाणामध्ये असणार आहेत त्या ठिकाणचं वेदर जे आहे ते वेगळं असणार आहे. लक्षात घ्या. So, cloud is a factor which affect on the weather or the climate. Then the humidity. Humidity म्हणजे आर्द्रता. आता बघा, वरचे दोन पॉईंट लक्षात घेतले, सनलाईट किंवा क्लाउड्स असतील. सनलाईट जर जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती पोहोचली किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरियावरती पोहोचली तर त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये आर्द्रता कमी असेल की जास्त असेल? ऑब्वियसली जेव्हा क्लाउड्स असतात तेव्हा सनलाईट जास्त प्रमाणामध्ये पृथ्वीवरती किंवा त्या ठिकाणी, त्या पर्टिक्युलर ठिकाणी पोहोचणार नाही आणि मग त्या ठिकाणची आर्द्रता कमी असेल का जास्त असेल आपल्याला लगेच जाणवतं मुलांना. म्हणजे ह्युमिडिटी, आर्द्रता ही सनलाईट जास्त असल्यानंतर जाणवत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला मॉइश्चरायझर लावण्याची गरज पडत नाही, हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला मॉइश्चरायझर लावण्याची गरज पडते, किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ऑइली स्किन असते, अजिबातच मॉइश्चरची गरज नसते. अशा वेगवेगळ्या कंडिशन का असतात? कारण हवेमध्ये ह्युमिडिटी जेव्हा जास्त असेल तेव्हा, आर्द्रता जेव्हा जास्त असेल
तेव्हा आपली स्किन जी आहे ती आर्द्रता शोषून घेत असते. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये ही ह्युमिडिटी कमी असते. सनलाईट जास्त असेल तरी ह्युमिडिटी त्यावेळेस कमी असते. आणि याच्या विरुद्ध पावसाळ्याच्या दिवसामध्ये पावसाचं वातावरण आहे, सनलाईट कमी आहे, तर तेव्हा ह्युमिडिटीही जास्त असते. म्हणजे त्या ठिकाणचं वेदर, त्या ठिकाणचं क्लायमेट जे आहे ते त्या ह्युमिडिटीवरती डिपेंड्स असतं. त्यानंतर रेनफॉल. काही ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात असतो, काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात असतो. पाऊस ही अशी गोष्ट आहे की त्या ठिकाणचं ते वेदर ठरवत असते. पाऊस जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणचं वेदर जे आहे ते वेगळ्या प्रकारचं असतं. आपण साधं उदाहरण घेतलं की आपण या ठिकाणी कोरेगावमध्ये जेव्हा आपण आपल्या भोवतीचं वेदर बघतोय, पाऊस मिडियम स्वरूपाचा असतो. या उलट आपण महाबळेश्वरला गेलो, पाऊस जास्त प्रमाणात असतो. म्हणजे त्या ठिकाणचं वेदर हे त्या ठिकाणी असणाऱ्या रेनफॉलवरती डिपेंडंट आहे. विजिबिलिटी. तर विजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता. विजिबल आपण म्हणतो की आपल्याला दिसतंय, विजिबल आहे. म्हणजे वातावरणाची स्वच्छ आणि अस्वच्छतेची अवस्था. आता ह्युमन बीइंगच्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे वातावरणामधली विजिबिलिटी जी आहे, स्वच्छ अस्वच्छ वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे तर तो वेगळा. पण आता समजा ह्युमिडिटी जास्त प्रमाणामध्ये असेल, आपण म्हणतो धुकं पडलेलं आहे, धुकं पडल्यानंतर आपल्याला पुढचं सहज दिसू शकत नाही. म्हणजे त्या ठिकाणी विजिबिलिटी जी आहे, दृश्यमानता जी आहे ती वातावरण अस्वच्छ असल्यामुळे, अस्वच्छ म्हणजे घाणेरडं असं म्हणता येणार नाही, पण त्या ठिकाणी त्यावेळेस जी क्लायमॅटिकल कंडिशन आहे, म्हणजे विजिबिलिटी म्हणजे वातावरण स्वच्छ असणं, वातावरण अस्वच्छ असणं. की एखाद्या दिवशी खूप छान सूर्यप्रकाश असेल तर आपण म्हणूयात विजिबिलिटी जास्त आहे, दृश्यमानता जास्त आहे. त्याऐवजी एखाद्या वेळेस जर धुकं पडलेलं असेल हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर त्या ठिकाणी दृश्यमानताही कमी असते. म्हणजे विजिबिलिटी इज ऑल्सो फॅक्टर विच डिपेंड्स ऑन द वेदर. अँड द लास्ट इज द टेम्परेचर. ऑफ कोर्स टेम्परेचर इज डिपेंड्स अपॉन द सनलाईट. मग आता या ठिकाणी टेम्परेचर जर जास्त असेल तर वेदर जे आहे ते वेगळं असेल. टेम्परेचर कमी असेल तर वेदर जे आहे ते वेगळ्या प्रकारचं असणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, सनलाईट, क्लाउड्स, ह्युमिडिटी, रेनफॉल, विजिबिलिटी, टेम्परेचर, या सगळ्या वेदर किंवा क्लायमेट रिलेटेड फॅक्टर्स आहेत की जे वेदर किंवा क्लायमेट बदलवितात. म्हणजे या फक्त आपण सनलाईट म्हणू शकत नाही की फक्त सनलाईटमुळे वेदर बदलते, फक्त सनलाईटमुळे क्लायमेट बदलते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळे फॅक्टर्स जे आहेत ते सगळे फॅक्टर्स दॅट ॲफेक्ट ऑन द वेदर ऑर द क्लायमेट. म्हणजे वेदर रिलेटेड किंवा क्लायमेट रिलेटेड हे सर्व फॅक्टर्स आहेत. याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, डायग्रॅम दिली जाते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फील या सर्व गोष्टी कराव्या लागतात. तर या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत की ज्याच्यामुळे वेदर ठरत असतं किंवा क्लायमेट ठरत असतं. सो दीज आर द वेदर रिलेटेड फॅक्टर्स. नाव what is mean by climate? Climate is that which remains constant in a region for a long duration. आता मगाशी वेदर सांगताना मी तुम्हाला उदाहरण दिलं की आपण अचानक एखाद दिवशी म्हणतो की इट इज टू हॉट टुडे और इट इज कोल्ड टुडे, किंवा आपण एखादा म्हणतो की आज ढगाळ वातावरण आहे, आज खूप गरम होतंय, आज खूप गार लागते. आज हा शब्द आपण त्या ठिकाणी वापरतो. म्हणजे ते त्या ठिकाणचं वेदर असतं, त्या ठिकाणची सिच्युएशन असते त्यावेळेची. मग क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. खूप कालावधीसाठी क्लायमेट हे कॉन्स्टंट असतं. वेदर आणि क्लायमेटमधला हा एक बेसिक खूप महत्त्वाचा फरक आहे. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. क्लायमेट सतत बदलत नाही. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. Thus, we see that weather is related to a specific location for a specific time, whereas climate is related to a longer duration and a longer area. For example, राजस्थानमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचं क्लायमेट जे आहे ते क्लायमेट वेगळं असणार आहे. कोकण किनाऱ्यावरती गेल्यानंतर त्या ठिकाणचं क्लायमेट जे आहे वेगळं असणार आहे. आपण पर्टिक्युलरली सांगतो की आपण जर काश्मीरला गेलो तर आपल्याला तिथे थंडच वाटणार आहे. त्या ठिकाणी त्या दिवसाचं जे सांगतो ते वेदर असतं.
आणि एकूण पर्टिक्युलर आपण त्या एरिया वाईज जे सांगतो ते वेगळं आहे की ते लॉंग ड्युरेशनसाठी आहे. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचं क्लायमेट हे सतत त्याच प्रकारचं असतं, थंड वातावरण असतं, तर ते खूप लॉंग ड्युरेशनसाठी असतं, तर त्याला क्लायमेट म्हणायचं. वेदर म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये पर्टिक्युलर वेळेपुरतंच. म्हणजे काश्मीर, आपण आज काश्मीरला गेल्यानंतर एखाद्या दिवशी जर स्वच्छ वाटत असेल, विजिबिलिटी जास्त असेल, क्लाउड्स कमी असतील, तर त्या ठिकाणी जे सांगतोय ते वेदर आहे. पण पर्टिक्युलर आपण इथे महाराष्ट्रामध्ये राहून आपण जर काश्मीरबद्दलची काही वाक्य सांगतोय की काश्मीरमध्ये वातावरण हे थंड असतं, तर हे खूप म्हणजे त्याच्या ड्युरेशन त्याचा जास्त असतो. म्हणजे आपण एक जनरल स्टेटमेंट त्याच्यासाठी करत असतो, तर ते असतं क्लायमेट. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन द वेदर अँड द क्लायमेट. वेदर इज रिलेटेड टू अ स्पेसिफिक लोकेशन and a specific time, whereas climate is related to a longer duration and a larger area. Changes in the weather may occur for a short periods of time, whereas changes in the climate take place slowly over a much long duration. Obviously, वेदर जे आहे ते पर्टिक्युलर एरियासाठी आहे, पर्टिक्युलर टाईमसाठी आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये होणारे चेंजेस जे आहेत ते फास्ट आहेत. आज वेगळं वाटते, उद्या वेगळं वाटते, परवा वेगळं वाटतं, ही कंडिशन वेदरची आहे. क्लायमॅटिकल कंडिशन ज्या आहेत त्या हळूहळू बदलतात आणि त्याच्यामुळे खूप जास्त कालावधीसाठी त्या कायम त्याच प्रकारच्या राहतात. क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. इट इन्फ्लुएन्सेस अवर फूड. ऑब्व्हियसली बघा, आता क्लायमेट तुम्हाला कळलेलं आहे की क्लायमेट म्हणजे खूप जास्त कालावधीसाठी राहिलेले जे ॲटमॉस्फेरिक कंडिशन आहे त्याला आपण क्लायमेट म्हणतो. मग क्लायमेट इन्फ्लुएन्सेस अवर फूड, बरोबर आहे. क्लायमेट पर्टिक्युलर रिजनसाठी खूप लॉंग ड्युरेशनसाठी सारखं आहे. फूडवरती कसं अफेक्ट करतं क्लायमेट? महाराष्ट्रामधलं फूड, गुजरातमधलं फूड, काश्मीरमधलं फूड, पंजाबमधलं फूड हे वेगवेगळं का आहे? कारण त्या ठिकाणच्या क्लायमॅटिकल कंडिशन्स या वेगवेगळ्या आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्वारी जास्त प्रमाणामध्ये पिकते, तर त्या ठिकाणी ज्वारीची भाकरी जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जाते. पंजाबमध्ये गहूच पिकतो, ज्वारी पिकत नाही, तिथल्या असणाऱ्या क्लायमॅटिकल कंडिशनमुळे, तर त्या ठिकाणी चपाती खाल्ली जाते, रोटी खाल्ली जाते. कोकण किनारपट्टीवरती तांदूळ जास्त प्रमाणामध्ये पिकतो, त्या ठिकाणी गहू आणि ज्वारी पिकत नाही, तर तिथे भात जास्त प्रमाणामध्ये खाल्ला जातो. म्हणजे क्लायमॅटिकल कंडिशन ज्या आहेत दॅट ॲफेक्ट ऑन अवर फूड. देन दॅट ॲफेक्ट ऑन अवर क्लोदिंग. महाराष्ट्रामध्ये उन्हाचं प्रमाण जास्त आहे. पूर्वीपासून या ठिकाणची लोक जास्त प्रमाणामध्ये पांढरे कपडे घालतात. उन्हापासून किंवा सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण व्हावं यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे जास्त प्रमाणामध्ये घातली जातात. सो क्लोदिंग पांढऱ्या रंगाचं जास्त दिसते. इतर ठिकाणचा विचार केला, गुजरातमधली पद्धत वेगळी आहे. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये राहणारी लोक जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचं क्लोदिंग करत असतात. आपण जी भारतामध्ये असणारी विविधता अभ्यासतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणची लोक वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतात, कारण त्या ठिकाणच्या क्लायमॅटिकल कंडिशन्स या वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या. सो क्लायमेट इन्फ्लुएन्स विथ अवर क्लोदिंग अँड ऑल्सो अवर शेल्टर. शेल्टर म्हणजे आपल्याला आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा. शेल्टर म्हणजे निवारा. तर निवारा, प्रत्येक ठिकाणी घरांची पद्धत ही वेगवेगळी असते. महाराष्ट्रातली घरं जी आहेत ती वेगळ्या स्वरूपाची आहेत, आधुनिक आहेत. आपण कोकणाकडे गेल्यानंतर उतरत्या छपरांची घरं आहेत, पाऊस जास्त प्रमाणामध्ये असतो. आपण बर्फाच्छादित प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणची घरांची पद्धत ही वेगळी आहे. इग्लू प्रकारचं घर त्या ठिकाणी असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणचा निवारा जो आहे तो प्रत्येक ठिकाणचा निवारा त्या ठिकाणच्या क्लायमॅटिकल कंडिशन ज्या आहेत त्यानुसार ठरत असतो. देन द ऑक्युपेशन्स, व्यवसाय. प्रत्येक ठिकाणचे व्यवसाय वेगळे असतात कारण क्लायमॅटिकल कंडिशन्स या वेगळ्या असतात. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जर विचार केला तर शेती हा मुख्य उद्योगधंदा आहे, पण त्याच्यासोबत येणारे इतर जे उद्योगधंदे आहेत ते वेगवेगळे आहेत. जंगल जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर मध गोळा करण्याचा उद्योगधंदा तिथे असतो, किंवा लाकडाशी रिलेटेड
किंवा वनस्पतींशी रिलेटेड ऑक्युपेशन्स त्या ठिकाणी असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी हे उद्योगधंदे त्या ठिकाणच्या क्लायमॅटिकल कंडिशननुसार वेगवेगळे असतात. ॲग्रिकल्चर मगाशी सांगितल्याप्रमाणे पंजाबमध्ये गहू जास्त पिकतोय, महाराष्ट्रामध्ये ज्वारी जास्त प्रमाणामध्ये पिकते आहे. तर त्या ठिकाणी ॲग्रिकल्चर म्हणजे शेती वेगवेगळ्या प्रकारची केली जाते. अँड ऑल्सो व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स लाईक डायरेक्शन अँड स्पीड ऑफ विंड, टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, these are considered during construction of runways, seaports, huge bridges and the skyscrapers. म्हणजे बघा आता या ठिकाणी क्लायमॅटिकल फॅक्टर्समध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये असणारी डायरेक्शन अँड द स्पीड ऑफ विंड, त्यामध्ये येणारं टेम्परेचर असेल, त्या ठिकाणी असणारं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल, मग असे बघितले फॅक्टर्स त्याच्यामध्ये. तर हे सगळे हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे यामध्ये सांगितल्याप्रमाणे रनवेज असतील, सी पोर्ट्स असतील, ह्यूज ब्रिजेस असतील, स्काय स्क्रॅपर्स असतील, तर यांचं कन्स्ट्रक्शन करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. मग त्या ठिकाणचं क्लायमेट कसं आहे. समुद्रामध्ये समजा एखादा ब्रिज बांधायचा आहे, तर समुद्रामध्ये वाऱ्याची दिशा कोणत्या ठिकाणाहून कुठल्या ठिकाणी वाहते, वारं कुठून कुठे वाहते, त्या ठिकाणचं टेम्परेचर किती आहे, त्या ठिकाणचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, त्या ठिकाणची ह्युमिडिटी किती आहे, कुठल्या प्रकारचं मेटल तिथे वापरलं पाहिजे, कोणतं टिकेल, समुद्राच्या पाण्यामध्ये खारं पाणी आहे तर त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं मेटल किंवा कुठल्या प्रकारचं अलॉय हे जास्त चांगल्या प्रकारे टिकू शकेल, ब्रिजेस किती दिवस चांगले राहतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथलं क्लायमेट जे आहे ते क्लायमेटचा विचार करून एका दिवसाचा विचार केला जात नाही, तर पर्टिक्युलर ते रिजन आहे त्या ठिकाणी ओव्हरऑल ज्या ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स आहेत त्याचा विचार करून या सगळ्या गोष्टींचं कन्स्ट्रक्शन केलं जातं. सो ऑल दीज आर द फॅक्टर्स विच आर इन्फ्लुएन्स्ड बाय द क्लायमेट. म्हणजे या सगळ्या फॅक्टर्सवरती क्लायमेटचा प्रचंड प्रभाव असतो किंवा क्लायमेटशी रिलेटेड मगाशी फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत, पण क्लायमेटमुळे कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये बदल होतो तर या सगळ्या ठिकाणी असणाऱ्या या गोष्टींमध्ये बदल होत असतो. नाव So, human progress is related to a conductive effect of climate, weather, geography of that place. म्हणजे जर एकूणच माणसाच्या प्रगतीचा विचार केला तर माणसाची प्रगती ही या क्लायमेट किंवा वेदर किंवा त्या ठिकाणी असणारे जिओग्राफिकल कंडिशन जे आहेत त्याच्यावरती डिपेंड्स असतात. आणि त्याच्यामुळे हे क्लायमेट असेल, वेदर असेल, आपल्या व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. स्टडी ऑफ ऑल थिंग्स मीन्स क्लायमेट अँड वेदर आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अवर प्रोग्रेस. आपल्या प्रगतीसाठी या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. अँड देर इज अ ब्रांच which is study on all these things and that is the meteorology, the science that studies the interrelationships between the various components of air, natural cycles, geological movements of the earth and climate is called as the meteorology. म्हणजे बघा की या सगळ्या गोष्टी क्लायमेट असेल, वेदर असेल आणि त्याच्याशी रिलेटेड सगळे नॅचरल सायकल्स असतील, जिओलॉजिकल मुवमेंट्स असतील, या सगळ्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि ते अभ्यास करण्याची जी सायन्सची ब्रांच आहे दॅट इज कॉल्ड ॲज द मेटिओरॉलॉजी. आता ही जी ब्रांच आहे सायन्सची ती वेगवेगळ्या प्रकारचा स्टडी त्या ठिकाणी केला जातो. मेट्रिओलॉजी इन्क्लूड्स the study of first is the storm. वादळ कळणं गरजेचं आहे का? ऑब्व्हियसली वादळ कळणं गरजेचं आहे. जर वादळ येणार असेल तर त्या ठिकाणी असणारे जे लोक असतील त्यांना कळणं गरजेचं आहे. फिशरीज, मासेमारी केली जाते, तर मासेमारी करत असताना त्या ठिकाणी त्या लोकांनी मच्छीमारांनी समुद्रात जावं की नाही हा प्रश्न निर्माण होतो. मग त्यासाठी या सायन्सच्या ब्रँचकडून वादळ येणार आहेत की नाही, कोणत्या वेळेला येणार आहे हे कळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मेट्रिओलॉजी जी आहे दॅट इन्क्लूड्स द स्टडी ऑफ स्टॉर्म्स. देन इट इन्क्लूड्स क्लाउड्स. द स्टडी ऑफ क्लाउड्स. ढग येणार आहेत
पाऊस पडणार आहे, पाऊस पडणार नाही, किती प्रमाणात पाऊस पडणार आहे, या सगळ्याबद्दलची माहिती देखील या मेट्रिओलॉजी डिपार्टमेंटकडून दिली जाते. देन रेनफॉल. जर ढगाळ वातावरण असणार आहे तर पाऊस किती प्रमाणात पडेल, पाऊस जास्त प्रमाणात पडेल, कमी प्रमाणात पडेल, तर हे सर्व जे आहे ते डिटेक्ट केलं जातं मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंटकडून. थंडर. बर्फाच्छादित प्रदेश आहे, बर्फ पडणार आहे का नाही. बर्फ जर पडणार असेल तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या अफेक्ट होत असतात. रस्ते ब्लॉक होतात, रस्त्यावरती बर्फ साठतं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर आधीच कळल्या तर त्याप्रमाणे प्रोव्हिजन करता येते. लोकांना त्या प्रकारचे संदेश दिले जातात की आज बर्फ पडणार आहे तर लोकांनी बाहेर पडू नये, कारण त्या त्या ठिकाणी लोक अडकून बसतात, त्यांच्या गाड्या अडकून बसतात. तर या प्रकारची देखील माहिती या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून दिली जाते. अँड द लास्ट इज लाईटनिंग. विजा चमकणार असतील तर त्याबद्दलची देखील माहिती या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून दिली जाते. सो ऑल these factors which are very important to know the humans, they are useful to a common people, they are useful to farmers, fisheries, aviation services, water transport and various other organizations. एव्हिएशन सर्व्हिसेस, जे हवाई सेवा आहेत, विमानं जे आहेत ती विमानं उडत असताना त्या ठिकाणी क्लाउड जे आहेत ते कमी आहेत, जास्त आहेत, वातावरण कुठल्या प्रकारचं आहे, विजिबिलिटी आहे का नाही, स्वच्छ वातावरण असेल तर विमानं उडण्यासाठी पोषक किंवा विमानं उडण्यासाठी योग्य ती क्लायमॅटिकल कंडिशन्स असू शकते. जर ढगाळ वातावरण असेल तर विमानं खाली येत असताना त्रास होत असतो, दिसत नाही. तर या प्रकारच्या या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंटकडून कळणं गरजेचं आहे. अगदी कॉमन पीपलपासून फार्मर्स असतील, फिशरीज असतील, मासेमारी करणारी लोकं असतील, एव्हिएशन सर्व्हिसेस आहेत, म्हणजे हवाई दलामध्ये कामं करणारी लोकं आहेत, त्या ठिकाणच्या असणाऱ्या सेवा आहेत, वॉटर ट्रान्सपोर्ट आहे, पाण्यामधून जे ट्रान्सपोर्टिंग केलं जातं ते, किंवा इतर बरेचसे ऑर्गनायझेशन जे आहेत त्या सर्व ऑर्गनायझेशनसाठी हे मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचे प्रेडिक्शन केले जातात. सो द रोल ऑफ इंडियन meteorological department. The first is to provide daily predictions about the weather. रोजच्या प्रेडिक्शन सांगणं, आधीच सांगणं, आज पाऊस पडणार आहे, आज ढगाळ वातावरण असणार आहे, आज विजा चमकणार आहेत, किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व रोजच्या रोज लोकांपर्यंत पोहोचवणं. दॅट इज द फर्स्ट रोल ऑफ द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. देन रिसर्च ऑन व्हेरियस इन्स्ट्रुमेंट्स फॉर क्लायमॅटिक रिडिंग्स. वेगवेगळे क्लायमॅटिक रिडिंग करण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट या यूज होत असतात, आणि त्या सर्व इन्स्ट्रुमेंट ज्या आहेत त्यांची निर्मिती करणं, त्यांच्यावरती रिसर्च करणं आणि त्या शोधून काढणं, म्हणजे त्याच्यामध्ये मग प्रेडिक्शन्स अबाउट द क्लायमेट मेड युजिंग रडार असेल, प्रेडिक्शन्स अबाउट क्लायमेट रिलेटेड टू द सिस्मोलॉजी, प्रेडिक्शन्स रिगार्डिंग रेनफॉल बाय सॅटेलाइट्स, किंवा एअर पोल्युशनचं जे मेजरमेंट आहे ते देखील या मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंटकडून केलं जातं, आणि त्याच्याशी रिलेटेड इन्स्ट्रुमेंट जे आहेत त्यांच्यावरती रिसर्च केला जातो, तो शोधून काढले जातात. अँड द लास्ट इज टू प्रोव्हाइड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट द वेदर अँड क्लायमेट टू अदर डिपार्टमेंट्स like the aviation, shipping, agriculture, irrigation, marine oil, exploration and production, etc. खूप सारे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत की ज्यांना या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं असतं. त्या सर्वांना या गोष्टी प्रोव्हाइड करणं हे काम ह्या मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंटचं आहे. सो ऑल दीज आर द रोल ऑफ अ इंडियन मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंट. सर्वच मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंटचा हा रोल असतो. मग त्याच्यामध्ये इंडियन मेट्रिओलॉजिकल डिपार्टमेंट आपण वेगळा पर्टिक्युलरली बघितलेला आहे. द वर्ल्ड मेट्रिओलॉजिकल ऑर्गनायझेशन वॉज एस्टॅब्लिश्ड बाय द युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ऑन 23 March 1950. The organization plays an important role in food security, water management, transportation and communication. सगळ्यात पहिल्यांदा हे मेट्रिओलॉजिकल ऑर्गनायझेशन जे आहे ते युनायटेड नेशनमध्ये स्थापन केलं गेलं 23 March 1950ला. तर या पद्धतीने आपण आज क्लायमेट, वेदर, त्याचप्रमाणे क्लायमेट वेदरमधला फरक आणि मेट्रिओलॉजी या 3 पॉईंटचा अभ्यास केलेला आहे. इथेच थांबूयात.